नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चल जाऊया व्लॉग मध्ये. आज आपण खरं तर खूप दिवसानंतर बाहेर फिरायला चाललोय. खूप दिवस झाला आपला ब्लॉग पडला नव्हता. पण आज आपण प्रशांत रायपूरकर आमचे हे एचओडी फील्ड सर्व्हिसचे त्यांच्या रिटायरमेंटचा अनऑफिशियल सेंड ऑफ साठी आपण लोणावळ्याला रिसॉर्ट बुक केलंय. तिथं आपण चाललोय. तर आपली पुण्याची टीम, मुंबईची टीम आणि शिरवळची टीम, बेसिकली आमच्या सगळ्या टीम आहे ना अशी तीन काय म्हणतात त्याला रिजन मध्ये डिवाइड आहेत. म्हणजे चेन्नई आणि बँगलोर त्या साईडला पण आहेत, पण त्या लोकांना इकडे येणं पॉसिबल होत नाही. सो आम्ही मुंबई, पुणे आणि शिरवळ असे तीन टीम मिळून साहेबांचा अनऑफिशियल सेंड ऑफ घ्यायचं ठरवते. तर तुम्ही बघा, आता आम्ही पुढे जाणार आहे आणि खूप मजा करणार आहे. रायपूरकर सर आता निघालेत. आम्ही थोडस पुढे चाललोय कारण की तिथं जाऊन पूर्ण तयारी करायची. आम्ही सगळं साहित्य घेतलंय त्यांच्या रिटायरमेंटच्या प्लॅनसाठी. तर मी, ओंकार, रणजित आणि हे आमचे खुटे सर आहेत. हे पहिल्यांदाच ह्या ब्लॉग मध्ये येत आहे. आणि हे आमचे महेश नवगुणे सर आहेत. धिंगाणाच चालू आहे. तर अशा तऱ्हेने मित्रांनो, आम्ही पूर्ण एन्जॉय केलाय. मागासपासून खूप राडा केला आम्ही. आता 6च्या राऊंड वाजलेले आहेत, 6-7. आता आम्ही साहेबाच्या अनऑफिशियल सेंड ऑफ साठी आहे ना एक थोडीशी छोटासा इव्हेंट ठेवला आहे, की त्यामध्ये जे आमचे फील्ड सर्व्हिसचे मुंबई पुण्याचे लोक आहेत त्यांचे थोडेसे साहेबांबरोबरचे असलेले क्षण, ते मेमरीज आपल्याला सांगणार आहेत. आणि आपण साहेबांच्या बर्थडेला ते अवेलेबल नव्हते त्या दिवशी, त्यामुळं आपण केक पण साहेबांसाठी आणला आणि रिटायरमेंटचा पण केक आणलेला आहे. तर आपण तो पण कार्यक्रम आता घेणार आहे. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव महेश आहे. आज आपण इथे सर्वजण आपल्या रायपूर सर यांच्या रिटायरमेंट डे साठी जमलेलो आहे. थोडा माझा आवाज बसला. आपण आपला प्रोग्राम स्टार्ट करूया. सर्वात आपण रायपूर सरांना श्रीफळ आणि शाल देऊन आपण सत्कार करूया. त्यानंतर आपण आपला केक कापून आपण सरांसाठी सर्वांनी स्पीच रेडी केलेलं आहे, तर ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. सुगंधी आठवणींची कृपी देऊन सेवानिवृत्त होतात. दिवस उजाडता निरोपाचा सारे वृक्ष चोहीकडे गरुड पाहताय. आपले हे नाते असे सदा अबाधित राहो. आपल्या गोड स्वप्नांचे तुमचे आयुष्य सदा सुखा समाधानाने राहो. एवढ्या इन्स्टॉलेशन मध्ये कमी घडलेला आहे. देवीचं महाराजांचं काही माहित नव्हतं. मी यांच्यापासून मी बरंच काही शिकलो. खरंच इमोशनल झालंय. त्याची खंत आपल्याला नेहमीच जाणवणार आहे याच्याकडे. पण आपण स्ट्रॉंग होऊन त्यांची जे काय आपल्याला शिकवण दिली त्यामध्ये आपण आयुष्यात पुढे जाऊ आणि आपण हीच त्यांना गॅरंटी देऊ. मी सरांकडे खूप एक चांगली गोष्ट शिकवायची, जो म्हणजे पेशन्स. मी सांगणं याच्या अगोदर बोलून दाखवले. पेशन्स हा माझ्याकडे बिलकुल नव्हता, अजिबात नव्हता.
पण एखादी गोष्ट एखाद्या वेळेला एखाद्या सिच्युएशनला सोल्युशन नाही निघलं तर तिथं लगेच गोष्टी अनकंट्रोल्ड लेवलला न जाता तिथं गोष्टी त्या समजावून घ्यायच्या आणि त्याच्यावर वर्कआउट करून सोल्युशन नंतर काढायचं कसं हे बेसिकली आम्ही त्यांच्याकडे शिकलो. आणि मला स्वतःला लकी म्हणतो की मला अंडर द गायडन्स आणि लिडरशिप प्रशांत रायपूर सरांच्या लिडरशिपमध्ये काम करायची संधी मिळाली आणि सरांकडून बरेच काही काही शिकण्यासारखे आहे. म्हणजे कोणतं काम कोणत्या माणसाला द्यावं ते परफेक्ट सरांना समजतं आणि कोणता माणूस कोणत्या कामाचा आहे ते पण सरांना समजतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे कन्व्हिन्सिंग पॉवर जे कोणाच्यात पण नसते एखाद्या माणसाला कन्व्हिन्स करणं. म्हणजे एखादा फर्स्ट एड होऊन दुःखी होऊन केबिन मध्ये गेला आणि येताना हसतच आलाय असंच आम्ही बघितलंय. तर ह्या अशा भरपूर सरांच्या क्वालिटीज आहेत ते शिकण्यासारख्या आहेत. आणि सर तुम्हाला माझ्या रिटायरमेंटसाठी शुभेच्छा. मी आणि ओंकार खूप जुने मित्र आहे. आम्ही 2000 आय थिंक 13-14 पासूनचे क्लासमेट आणि बेंचमेट पण आहे. तर सरांना पहिल्यांदा मी आभार यासाठी मानतो की आम्ही कधीच वेगवेगळं झालो नव्हतो. आम्ही इंजिनिअरिंग पण एकत्र केलं, आमची 10वी पण एकत्र झाली. फक्त मधल्या काळात मला जॉब पुण्याला भेटला आणि त्याला जॉब विप्रो बारीमध्ये भेटला. तो म्हणायचा की आपण परत एकत्र येऊ. आम्ही लई स्वप्न रंगवलेली एकत्र यायचं, असं करायचं तसं करायचं, फिरायला जायचं, म्हणजे आम्ही करतो आता सध्या. आणि आम्ही स्वतःचा आमचा चॅनल पण उघडलाय चल जाऊया म्हणून. आम्ही स्वतः म्हणजे अशी लोक आहे की आम्ही लाईफ एन्जॉय करतो. काम काय आयुष्यभर सगळ्यांच्याच आयुष्याला आलेली आहे, पण त्यातून आहे ना आपलं आनंदी आयुष्य जगणं हे पण महत्वाचं आहे. हे आम्हा दोघांना एकत्र एका कंपनीत घेऊन एका शेजारी बाकडी जोडून दिल्या ते लय चांगलं केलंय सरांनी. मला डेस्क पण भेटून नव्हता बसायला. अक्षरशः सर पर्यंत गेले, तो माणूस आम्हाला खालीच पाहिजे, आमच्या फ्लोअरलाच पाहिजे, आम्हाला सारखं त्याच्याबरोबर काम असतं. अशा विनवण्या करून सरांनी मला त्यांच्या फ्लोअरला बसायला जागा दिली, त्यासाठी पण मी आभारी आहे. की सरांबरोबर मला योग आला की मला मुंबईला यायला भेटलं. आम्ही आलो, मी येत होतो तिकडून. त्यावेळी सरांनी म्हणजे आय थिंक आहे ना 10-11 वाजले होते. सर म्हणले, सरांनी तर आधी विषयच काढला नव्हता 10 पर्यंत की कुठे जेवायचं थांबायचं का. कारण सरांना पुण्यापर्यंत काय 12 पर्यंत पोहोचले असतील, त्यांचं लग्न झालंय म्हणलं. माझं काय सर विचार करतात का नाही असं मला वाटलं. थोडे ते मी मुंबईला कधी गेलो नाहीये, तुम्हाला खरं सांगतो. इतकं म्हणजे माझा सहवास कधी झालेलाच नाही मुंबईला. सरांवर गेलो तेव्हा ते पुढे मला काय असतात ते दिसल्यावर सर म्हणले, अरे काय खायचंय का. मी आपलं बारीक तोंडानं म्हणलं होय खायचंय. तर आम्ही तिथे गेलो, तिथं थांबलो. सर प्युअर व्हेज तुम्हाला माहिती आहे. सर म्हणले लाजू नको, तुला पाहिजे ती घे. पण सरांनीच व्हेज रोल घेतला, मी कसं म्हणून मला पाहिजे खायचं. खूप क्षण अनुभवायला भेटले. खरं माझ्यासाठी तर खूप मोठे आधार होते विष्णुपाठमध्ये सर. ये विदाई अंत नहीं, एक नई शुरुआत है. हर कदम पर लिखी आपकी एक कामयाबी की बात है. पीछे छूट जाएंगे बस कुछ यादें प्यारी, आगे पूरे दिन आपके साथ. वाह. पुरी तर आलं का ते इंटरव्ह्यू आपला नाही झाला. पण मी खरं सांगतो, मी कॉन्ट्रॅक्ट वरनं आलोय. कॉन्ट्रॅक्ट वरनं पारीमध्ये 4 ते 5 वर्ष तरी मिनिमम जॉब करायला. मी 5 महिन्यात आलो. 5 महिन्यात भरपूर काय शिकायला भेटलं. कृणालदास सर नव्हते, मध्ये सोडून गेले आम्हाला कुठेतरी. त्या टाइमला एक मोठा किस्सा झाला, लालाची लिफ्ट पडली होती आणि मला सर येऊन डायरेक्ट म्हणले प्रोजेक्ट एनसीच आहे. तर मला म्हणलं डायरेक्ट हा मिनी प्रोजेक्ट आहे, करशील का, फक्त जमत तुला, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं काम आहे, तर जमतंय का नाही काय माहित नाही, पण बघू आता काय होतंय पुढे. पण केलं आणि त्यामुळे मला एवढा कॉन्फिडन्स आला ना. कंपनीच्या अवेअरनेस मध्ये कधी गेलो ना सरांचं नाव वापरायचो. सरांनी सांगितलं बघा खालीचे हेड आहेत सगळे, मशीन शॉप असो, क्वालिटी असो, परचेस वाला असो, कोणी असो, मी यांचं नाव वापरायचो. हे पण म्हणायचे तू वापर माझं नाव, बघू पुढचं. सर का कॉल आया, ऐसा का कॉल आया, फिर सर का इंटरव्यू हुआ और पता नहीं कार पार्किंग कोई क्वेश्चन का आंसर मैंने दे नहीं पाया सर को अच्छे से, क्योंकि मुझे पता नहीं था. बट सर ने मुझ पे ये कॉन्फिडेंस दिखाया और भरोसा जताया कि नहीं ये कर पाएगा, ये आगे चल के ये कर पाएगा. फिर मैं आया और सर ने जो सपोर्ट दिया मुझे आगे, और जहां तक जो चीज मैं सीख पाया हूँ सर के बदौलत, ठीक है, ये चीज को कभी मैं मतलब भूल नहीं सकता हूँ. या फिर ये मेरे जो अंदर स्किल सेट हुई है ना पार्किंग के अंदर, ये सर के बदौलत है. एक्झाम चालू असताना
3 तास कंपनीमध्ये यायचा संध्याकाळी परत. त्याच्या याच्यावरती लिडरशिप आणि हे जे काय HR मॅनेजमेंट वगैरे सर म्हणजे तू सगळं काय आहे तुझी लिगल ते काय त्या याच्यानंतर मला एक्झाम मध्ये जास्त काही स्टडी करावा लागला नाही. सरांचे जे काही सांगण्याचे पॉइंट होते लिडरशिप HR मॅनेजमेंट लिगल सगळ्या गोष्टी मी सरांकडून शिकलो. जॉईन होणार असेल तर फक्त एक काम कर, 3 वर्ष फक्त सोडायचं नाही. ही कमिटमेंट द्या आणि माझ्याकडे जॉईन हो. आणि तू कधी जॉईन होऊ शकतोस. मी डिसेंबर 2019 मध्ये जॉईन झालो. त्याच्यानंतर माझा थोडं जरा घाटी माणूस तेव्हा जरा ॲरोगन्स होता. मी पण होता. त्याच्यामुळं काही दिवस गेले खडतरीचे, पण हळूहळू थोडस सगळं समजवत आजपर्यंत आहे इथं आणि आता सेटल झालोय. ते फक्त सरांच्यामुळं. शिकण्यासारखं असं खूप काय आहे की पेशन्स ठेवणं, पुढच्याचं म्हणणं ऐकून घेणं, नंतर त्याला सोल्युशन कसं देणं, ह्या गोष्टी मेन आम्ही शिकलो की मेन प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेतला तर तुम्ही त्याला काहीतरी उत्तर देऊ शकता. ह्या गोष्टी आम्ही मेन साहेबांकडून शिकलो. मला आपण जरी आपल्याकडे काय मटेरियल नसेल तर त्या कस्टमरला आपण कसं कन्व्हिन्स करायचं. सरांची परमिशन असेल तर एखादा किस्सा सांगतो. आपल्याकडे पॅलेटचं मटेरियल नव्हतं, फक्त आपल्याकडं टावर चालू झालं नव्हतं. एक 7-8 पॅलेट होते, त्याच्यावरती ट्रायल घेतले होते. पण प्रोजेक्टवाला आला, सर होते, मी होतो, सेफ्टीवाला होतो आणि आम्ही गेलो की ते डायरेक्ट शिव्या देतात. असा तो कस्टमर होता, बाहेरल्या राज्यातला होता. एक छोटीशी मीटिंग झाली आमची इंटरनल. सरांनी सगळं ऐकून घेतलं की आपल्याकडे मटेरियल वगैरे नाही. पण कस्टमर ज्यावेळी आला मीटिंग त्यावेळी सरांनी म्हणजे त्यांना अशा पद्धतीने सांगितलं की ते कस्टमरने पण ऍक्सेप्ट केलं. सरांनी असं सांगितलं की जे आपले पॅलेट्स आहेत ते आपण इम्पोर्ट करतो. लोखंड आहे, कस्टमरला तर दिसतंय, पण त्यांना पण सांगण्याची एक कला आहे. बेरिंग लागतात, म्हणजे आपले हुक असतात एंगेजसाठी, त्याचं जे वेल्डिंग असतं ते आपण बाहेर करतो, इथं नाही करतो. जे पॅलेट येणार आहे ते आपल्या शिप मधून ते शिप आपलं बरोबर युक्रेन आणि रशिया आम्ही सांगितलं असतं त्या पद्धतीच्या शिव्या. हे कारण सुद्धा सर त्यांना सरांनी म्हणजे काय ती टेक्निक वापरली, काय आपण कस्टमरला कुठल्या लेवलवर मॅनेज करू शकतो, हे मी खूप शिकलो. सर ने पार्किंग के अंदर 3 पिलर खड़े किए. जयसिंह सर, सचिन सर, अनफॉर्चुनेटली सिद्धू सर अभी अवेलेबल नहीं है, तो उन्होंने मतलब एक स्ट्रॉन्ग पिलर्स खड़े किए और उनके नीचे उनकी टीम ने और अच्छे पिलर खड़े किए. आज अपना पार्किंग टीम इतना स्ट्रॉन्ग है तो रायपुरकर सर की वजह से. और बेसिकली मेरे पास ना एक्सपीरियंस लेटर था, ना मेरे पास पेपर था कोई भी डॉक्यूमेंट्री प्रूफ के लिए कि मैं कंपनी में काम कर रहा हूँ. कोई नो प्रूफ था. विदाउट डॉक्यूमेंट सिर्फ सर को ये पता चला कि मैं काम करता हूँ. बस वो देख के सर ने मुझे 2018 में ज्वाइन किया और आज सर के गाइडेंस में अभी तक मैं टिका हूँ. सर ने जो मुझे विश्वास किया उसके लिए बहुत बहुत थैंक यू. और सर को बहुत बड़ा है कि आगे का लाइफ ऐसे इनका खुशहाल है. और सर का सबसे स्पेशल है, कितना भी टेंशन रहे सर के फेस पे स्माइल हमेशा चमकता है. नुसतं मी पेन्सिल घेतली पास म्हणजे की आपल्याला काहीतरी बनवायचं आहे. मग ते 2:30 वाजेपर्यंत जेवढं माझ्याकडून बनवू शकलं ते मी बनवलं आणि सकाळी घाईघाईमध्ये तो जो पेपर आहे तोच लॅमिनेट केला. बट आय एम शुअर की मी फ्रेम करूनच त्यांना 27 तारखेला देतो. तुम्ही एक गोष्ट मला सांगितली, यू डू कन्व्हिन्स और यू गेट कन्व्हिन्स. आता मी माझ्या घरच्यांना पण कन्व्हिन्स होते. म्हणजे सरांच्या विषयी जेवढं बोलावं तेवढं खूप कमी आहे. सर्वांचे मनोगत तसंच माझं पण सेम आहे. पण खरं तर मी ही अपेक्षा अजिबात केली नव्हती की सगळ्यांनी जे हे घरून प्रेम दिलेलं आहे आणि जो हा कार्यक्रम जो छोट्या वेळेत आयोजित केलेला आहे त्याबद्दल सगळ्या आयोजकांचे खरोखर मनापासून आभार.
सगळ्यांनी घेतलेले कष्ट प्रतिक्रिया कार्यक्रमासाठी खरंच मनापासून आभार. आणि मी खूप भाग्यवान समजतो की एवढं प्रेम देणारे परिवार माझ्याबरोबर काम करत होते. ह्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाबरोबर मी काम करत असताना मी हा निघतो. खरं सांगायचं म्हणजे तुम्ही तुमच्या गुणांनीच वर आलेला आहे. तुमचा हा मोठेपणा आहे की तुम्ही आठवण काढून मला इंडिकेट करताय, माझ्याबद्दल ही कृतज्ञता दाखवताय, म्हणजे चांगलं बोलताय. त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप आभार. हा 20 वर्षाचा कालावधी आहे. 2007 साली आमचा स्पेअर सर्व्हिसचा टर्नओव्हर फक्त 1.5 कोटी होता आणि आज 48 करोड आपण करणार आहोत. म्हणजे किती 20% CAGR ने आपण ग्रोथ केलेला आहे. आज तुम्ही बँकेत ठेवले तर तुम्हाला 20% मिळणार नाही, पण त्या रेटने आपण आपली स्पेअर सर्व्हिस टीम ग्रो केलेली आहे. आणि त्याचं श्रेय म्हणजे फक्त श्रेय तुम्हा सगळ्यांना. मी हा निमित्त होतो. तुमच्यापैकी प्रत्येक जणांना सिलेक्ट करताना किंवा जे काही माझ्याबरोबरचे अनुभव आहेत, मी तुमच्यातला माणूस होतो. मी तुमचे क्वालिटीज, तुमचं येणारा स्किल याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. मी तुमच्यात एक असलेला एक असामान्य माणूस आहे तो मी शोधायचो. आणि त्या असामान्य माणसाला फक्त एक निमित्त उपलब्ध करून देणं तेवढंच माझं काम आहे. बाकी सर्व जे घडवलेलं आहे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने, तुम्ही तुमच्या सामर्थ्याने आणि तुमच्या मध्ये असलेले गुण याच्यानेच तुम्ही सगळे मोठे झाले. मी खूप भाग्यवान समजतो. इनफॅक्ट असा रिटायरमेंट सोहळा मी उभ्या आयुष्यात मी तरी अटेंड केलेला नाही, जो तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिलेलं आहे. म्हणायचं काय पण मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने आम्ही सरांचा बर्थडे सेलिब्रेशन आणि अनऑफिशियल रिटायरमेंट सेलिब्रेट केली आहे. सगळे आमची फील्ड सर्व्हिसची टीम आता आहे इथं आणि सरांबरोबर फोटो काढत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने फायनली सरांचा अनऑफिशियल सेंड ऑफ झाला आहे. आणि आता आम्ही म्हणजे चिकन चिल्ली आणि व्हेज लोकांसाठी पनीर चिल्ली आणलेली आहे. आता ते पनीर चिल्ली चिकन चिल्ली खाणार आहे. नंतर आम्ही जेवायची सुरुवात करणार आहे. मी तुम्हाला दाखवतो. एकदम अशी उत्कृष्ट पनीर चिल्ली आहे आणि सेम तशी चिकन चिल्ली पण आहे आपल्याकडं. हे बघा, हे चिकन चिल्ली आहे. एक 10 किलो चिकन चिल्ली आणि 5 किलो पनीर चिल्ली असे मागवले आहेत सर्व लोकांसाठी. खूप एक्सायटेड आणि सुंदर असं वातावरण आहे इथं. तुम्ही मित्रांनो बघू शकता रात्रीचे 12 वाजले तरी अजून काही डान्स संपत नाही लोकांचं. फक्त आम्ही स्टार्टर खाल्लाय, डिनर तर अजून खाल्लेलं नाही आहे. आत्ता बघा डिनर लावायला लावले. तुम्ही बघू शकता इथं आता आमचं डिनर लागलेलं आहे. पूर्ण व्हेज नॉनव्हेजचं नियोजन केलेलं आहे. इथं बघा भाकरी आहे तांदूळच्या, बाजरीची भाकरी आहे, तिकडे चपाती आहे, हे व्हेज चिकन कोल्हापुरी आहे, हे व्हेज कोल्हापुरी आहे, बिर्याणी राईस आहे, डाळ तडका आहे आणि पापड आहे. फुल नियोजन कडक आहे. एकदम मस्त वाटते. खरंच आनंददायी वातावरण. मित्रांनो, तुम्ही बघू शकता रात्रीचे हे 3 वाजत आलेले आहेत
अजून धिंगाणा चालू आहे लोकांचा. आम्ही शेकोटी गेली आहे अक्षरशः, थंडी वाजते म्हणून. तुम्ही बघू शकता ते पण. मला नाही वाटत आज कोण झोपणार आहे म्हणून. पूर्ण धिंगाणा चालू आहे तिथं पण. लोक डान्स करत आहेत, एकामेकाशी संवाद करते, कारण की असं भेटणं होत नाही. खूप मन प्रसन्न झालं आज. आता एक 5-10 मिनिटांनी आम्ही झोपायलाच जाणार आहे. तर ते लक्ष नाही दिलं ना की तो टेन्शन मध्ये जायचा. चालत नाही आता तर इतकी वाईट अवस्था झाली आहे ना, माणसंच नाही आहे लोक. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आणि सरांचं मेमोरेबल सँड ऑफ केलेलं आहे. आणि आत्ताच उठलेलो आहे आम्ही, आंघोळ वगैरे केलेली आहे. आता नाश्ता करायला जाणार आहे आणि नाश्ता करून आम्ही शिरवळला जाणार आहे. तर मित्रांनो, गाडी वगैरेच मध्ये सगळं सामान भरलेलं आहे. आता जी निघायची तयारी आहे. आता सकाळचे 11 वाजलेत आणि आता आम्ही चाललेलो आहे नाश्ता वगैरे सगळं करून.